सगळ्यांना भेटतं, मला नाही भेटलं कारण मी एकतर्फी प्रेम केलं. कधी त्या माणसाला सांगू नाही शकले की, किंवा माझ्यात ते गट्स नव्हते किंवा फॅमिली रिस्ट्रिक्शन्स म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की एकदम गावाकडचे लाईक मी शिर्डीपासून 28 किलोमीटर अंतरावर एकदम छोटंसं खेडेगाव आहे. माझ्या गावाची लोकसंख्या आता पण 2,500 आहे फक्त. सो ह्या छोट्या गावातनं ते लोकांना कल्चर अडॉप्ट करणं किंवा ती लोक ते कल्चर अडॉप्ट करतील की नाही मला पण डाऊट होता. सो रेस्ट इज हिस्ट्री. मी कवितेला मी जस्ट एक लिहिलं होतं. मी लिहित नाही म्हणजे मी कधी सादर नाही केलंय, की माझा फर्स्ट टाइम आहे. सो एक माणूस म्हणजे व्यक्ती असते की ज्याच्या समोर आपण आपले भाव कधी सांगू नाही शकत, पण कदाचित त्या माणसाला समजत असतं की आपल्या मनात काय चाललंय किंवा आपल्या भावना काय. तर मी एक लिहिलं होतं की बोलायचं खूप असतं पण मनातले शब्द ओठावर येत नाहीत. बोलायचं खूप असतं पण मनातले शब्द ओठावर येत नाहीत. नैनी दिसतात भाव तुझ्या पण शब्दांचे बाण मात्र फुटत नाही. अबोल तुझा चेहरा तेव्हा मनातला माझ्या सांगत असतो. अबोल तुझा चेहरा मनातला तुझ्या सांगत असतो. माझ्याही मनी तेव्हा विचारांचा कलह असतो. व्यक्त होण्याची धडपड माझी तुझ्या ओठी आलेला हसूच सांगून जातं. व्यक्त होण्याची धडपड माझी तुझ्या ओठी आलेला हसूच सांगून जातं. वेळेबरोबर मुक्या भावनांचं व्यक्त होणंही राहून जातं. आणि कधी कधी आपण त्या लोकांना भेटतो. काही लोक आपल्या आयुष्यात असतात आणि काही इन्स्टन्सेसमुळे किंवा काही गोष्टींमुळे ती लोक सडनली नाहीशी होतात आपल्या लाईफ मधनं. तर एक व्यक्ती होती अशी की एकदम जिव्हाळ्याची म्हणू शकता, पण न सांगता एखाद्याने निरोप घेतल्यानंतर आपली भावना काय असते त्याच्यावरती मी लिहिलं होतं. मागच्या डिसेंबर मध्ये लिहिली होती ही कविता. डिसेंबर मी स्पेसिफिक मेन्शन करते कारण कवितेत थोडासा त्या महिन्यांचा उल्लेख आहे, तुम्ही को रिलेट करू शकाल. सो ही भेट शेवटची ठरेल याचा मला पुसटसा अंदाज देखील नव्हता. ही भेट शेवटची ठरेल याचा मला पुसटसा अंदाज देखील नव्हता. तो मात्र तेव्हा निरोपाचा विडा घेऊन समोर उभा होता. ही भेट शेवटची ठरेल याचा मला पुसटसा अंदाज देखील नव्हता. तो मात्र निरोपाचा विडा घेऊन समोर उभा होता. यापुढे भेट नाही या विचारानं मन व्याकुळ होतं. यापुढे भेट नाही या विचारानं मन व्याकुळ होतं. त्यालाही तेव्हा जबाबदारीच्या ओझ्यानं घेतलं होतं. त्याचं असं अचानक गायब होणं मनाला अजिबात रुचलं नाही. त्याचं असं अचानक गायब होणं मनाला अजिबात रुचलं नाही. न सांगता असं निरोप घेणं मलाही पटलं नाही. थोड्याच काळच्या त्या गोड आठवणी मनातून पुसता पुसत नाही. थोड्याच काळच्या त्या गोड आठवणी मनातून पुसता पुसत नाही. तुमचा संपत आला असेल डिसेंबर, माझा सप्टेंबर संपला. त्याच्यानंतर एक छोटासा प्रयत्न केला हिंदीमध्ये एक कविता आहे म्हणजे शब्द गुंफण्याचा. त्याचं नाव आहे शौक था. शौक था. कहानी बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, पता नहीं था तुझे किस्सा बनने का शौक था. कहानी बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, पता नहीं था तुझे किस्सा बनने का शौक था. जरूरत बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, पता नहीं था तुझे अजनबी बनकर लौटने का शौक था. हकीकत बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, हकीकत बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, पता नहीं था तुझे सपना बनके टूटने का शौक था. अरे बेवकूफ, मोहब्बत करनी चली थी तुझे अपनी जिंदगी की, मोहब्बत बनाने चली थी तुझे अपनी जिंदगी की, पता नहीं था तुझे बेवफाई करने का शौक था. लास्ट बट नॉट लीस्ट एक शेर है. उसकी मोहब्बत में हम मलाल हो गए, कि उसकी मोहब्बत में हम मलाल हो गए, ना उसके हो पाए ना खुद के रह गए. उसके इश्क में हम मलाल हो गए, ना उसके हो पाए ना खुद के रह गए. वैसे तो कुछ लेन देन हुई नहीं थी हमारी जिंदगी में, वैसे तो कुछ लेन देन हुई नहीं थी हमारी, पर मोहब्बत में खर्च हम उसके पूरे हो गए.